प्रॉब्लेम सुरू केला होता पहिला क्वेश्चन. त्यातलं होतं एक आपण घेतला होता प्रॉब्लेम. त्यातले दुसरा तिसरा मी घेणार आहे, चौथा आणि दोन तुम्हाला त्यातले होमवर्क आहे. तो क्वेश्चन आपण परत लिहून या ठिकाणी. आज पण क्वेश्चन बघा काय होता. इफ ए एलिमेंट काय कर्ली ब्रॅकेटचे 20, 3, 5, 7, 9, 11, 13, करेक्ट, डिटरमाइन द ट्रूथ व्हॅल्यू. हे पुढचं तुम्ही लिहिलेत डिटरमाइन पासून. ओके, फॉरगेट अबाउट दॅट. आता सेकंड, फॉर ऑल, हे चिन्ह कसलं आहे? फॉर ऑल. दिस इज x belongs to a, x square plus x is an even number. Is an even number. आता फॉर ऑल, ऑल म्हणजे तुम्ही काय करायचे, ह्या पूर्णचे पूर्ण संख्या घ्यायच्या. फॉर ऑल म्हणजे लक्षात, तर फॉर ऑल दिले आहे. मग आता या ठिकाणी बघा आन्सर मध्ये काय येईल. एक आपण एंडर ऑफ वर्क करून बघूया. बघा काय तुमचं एक्स स्क्वेअर प्लस एक्स इवन नंबर. समजून घ्या, एक्स स्क्वेअर तुम्ही 3 घेतला, एक्स ची किंमत 3 पकडली, प्लस 3, 9 प्लस 3 किती आले तुमचे 12. इवन नंबर आहे, यस. कुठला एक पकडा, 9, 7 पकडायचं, 7. 49 प्लस 3 किती आले तुमचे 52. समजून घ्या तुम्ही 13 पकडला. 169 प्लस 3. असे तुम्ही कुठले बघू शकता अजून. 5 आहे, 9 आहे, 11 आहे. करेक्ट, सगळ्यांची व्हॅल्यू तुमची काय आहे या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं, यू कॅन सी दिस थिंग्स. ऑल these are what? Even number. मग since, answer, since x equals to 3, 5, 7, 9, 11, 13 हे सगळे का बरं घेतोय आपण? फॉर ऑल म्हटलेले आहेत. काय म्हटलेले आहेत? फॉर ऑल. belongs a satisfies x square plus x is an even number, therefore even number, therefore the given statement कसे मग हे ट्रू आहे. the given statement is true, therefore its truth value is what? T. आणि मग T. थर्ड, परत देअर एक्झिस्ट कुठली तरी एक संख्या x belongs to a such that x square less than 0 आहेत का याच्यामध्ये? नाहीये. बघा 3चा वर्ग, 3चा स्क्वेअर, लेस दॅन 9 यातला कुठलाच नाही. 9 लेस दॅन 0 का ग्रेटर दॅन 0 असे प्रत्येक. 5चा वर्ग 25 ग्रेटर दॅन 0, 7चा स्क्वेअर 14 ग्रेटर दॅन 0. सो देअरफॉर बघा असं कुठल्या एक संख्येने याच्यामध्ये there is no x in A which satisfies
x square less than 0, therefore the given statement is false. No, false. False. Therefore its truth value is what? F. False लगा येतं F येतं. आला आन्सर? ओके. अजून एक घेईल मी याच्यानंतर. फोर्थ नंबर. परत काय म्हटले? फॉर ऑल सगळ्या नंबर्स प्रकारचे एलिमेंट्स. x belongs a, x is an, x is an even number. आता आहे का? यामध्ये बघा आपण परत रफरफट जाऊया. 3, 5, 7, 9, 11, 13. याच्यात एकतर तुमचा इव्हन नंबर आहेत का? नाही, हे सगळे तुमचे ऑड नंबर आहे. मग या देअर इज नो x in a satisfies an even number, therefore the given statement is what? False. But therefore its truth value is F. Okay. Homework. पहिला देअर एक्झिस्ट कुठला तरी एक नंबर 11 पकडायचा. x belongs to a such that 3x plus 8 greater than 40. आणि सेकंड आहे तुमचा फॉर ऑल x belongs to a 2x plus 9 greater than 14. झाले? हे झाले तुमचे दोन होमवर्क. आता तुमचा नेक्स्ट क्वेश्चन आहे यामधला की राईट द ड्वेल्स ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग. क्वेश्चन 2. write the dwells of each of the following. आता मी तुम्हाला पहिले पण सांगितलं ड्वेल्स मध्ये काय तुमचं कंजंक्शनचं डिसजंक्शनचं कंजंक्शन, ट्रूचं फॉल्स, फॉल्सचा ट्रू, त्याच्यानंतर तुमचा टॅटोलॉजीचा कॉन्ट्रडिक्शन, कॉन्ट्रडिक्शनचा टॅटोलॉजी. कळलं? मग त्या ठिकाणी पहिला क्वेश्चन बघा. पी डिसकंजंक्शन किंवा डिसजंक्शन, क्यू कंजंक्शन व्हॉट आर. पी डिसजंक्शनचं काय करतो आपण? कंजंक्शन. परत क्यू ॲज इट इज
कंजंक्शनचं डिजंक्शनचं कंजंक्शन आर झालं आन्सर. सिंपल आहे. सेकंड, पी कंजंक्शन क्यू कंजंक्शन आर. आन्सर. पी डिजंक्शन क्यू डिजंक्शन आर. थर्ड नंबर, P disjunction Q conjunction R disjunction what? Yes. Answer मध्ये P disjunctionचा conjunction, conjunctionचा disjunction, R परत disjunctionचा conjunction. Yes. Okay. Next page. P कंजंक्शन निगेशन Q. आणि थेरीमध्ये आपण लिहून घेतले की निगेशनचं ड्वेल होत नाही. मग काय करा, P डिसजंक्शन निगेशन Q. निगेशन P, डिसकंजंक्शन Q, कंजंक्शन निगेशन R, कंजंक्शन व्हॉट? यस. मग आन्सर मध्ये परत तुमचं निगेशन ॲज इट इज, P डिसजंक्शनचं कंजंक्शन, परत कंजंक्शनचं डिसजंक्शन, निगेशन R, डिसजंक्शन यस. C कंजंक्शन P कंजंक्शन, C डिसजंक्शन P कंजंक्शन Q डिसजंक्शन R. आता C आला. C म्हणजे काय तुमचा कॉन्ट्रडिक्शन. कॉन्ट्रडिक्शनला काय करतो आपण? टॅटोलॉजी. परत डिसजंक्शन नंतर काय करायचं? कंजंक्शन. P कंजंक्शनचं डिसजंक्शन, Q डिसजंक्शनचं कंजंक्शन R. आलं? त्याच्यानंतर पुढचा निगेशन P डिसजंक्शन Q कंजंक्शन R कंजंक्शन T. निगेशन P ॲज इट इज. कंजंक्शनचं काय डिसजंक्शनचं काय करतो आपण? कंजंक्शन Q, परत कंजंक्शनचा डिसजंक्शन R, कंजंक्शनचा डिसजंक्शन Tचा काय येईल? C. होमवर्क घ्या पुढचा आपण. पहिला, negation P conjunction in a bracket negation Q conjunction P disjunction Q conjunction negation R. Second, negation P Q conjunction P disjunction negation Q. Yes. आणि थर्ड आहे ओके. हा झाला तुमचा होमवर्क.
पुढचा क्वेश्चन, राईट द निगेशन of the following. Question number 3. Write the negation of the following. Negation लिहायचं बघा. पहिला, first, x plus 8 greater than 11 and y minus 3 equals to what? 6. एक कायम लक्षात ठेवायचं, x plus 8 निगेशन ग्रेटर काय करायचा, लेस दॅन, पण कायम करताना लक्षात घ्यायचे इक्वल्स टू साइन द्यायची आन्सर मध्ये. म्हणजे समजून घ्या तुम्ही, असं लेस दॅन असेल त्या आन्सर मध्ये काय येईल तुमचं दिस, ग्रेटर लेस दॅन. समजा तुमचा हा ग्रेटर असेल तर आन्सर काय येईल तुमचं लेस दॅन इक्वल्स टू दिस. हे कायम लक्षात ठेवायचं तुम्ही, कायम खाली काय द्यायचे, इक्वल्स टू चं साइन द्यायचं आहे. and y minus 3 is not equals to what? 6. सेकंड, निगेशन लिहिताना लेस दॅन और इक्वल टू साइन मध्ये काय करायचं, इक्वल साइन द्यायचं बघा. 11 लेस दॅन 15 and 25 ग्रेटर दॅन 20. आता आन्सर मध्ये बघा, मी तुम्हाला सांगितलंय 11 ग्रेटर दॅन 15 खाली काही इक्वलचं साइन इक्वल्स टू and 25 less than equals to what? 20. झाले निगेशन. तिसरा, थर्ड, quadrilateral is a square if and only if it is rhombus. It is rhombus. बघा वाक्य कसे जोडले तुमचं, इफ अँड ओनली इफ. कळले? कधी पण लक्ष घ्यायचं, याच्यामध्ये काय करायचं आहे, बट आणि नॉट किंवा ऑर याचा उपयोग करायचा. आता कसं करायचं बघा या ठिकाणी, quadrilateral is a square but, बाकी काय जोडायचं, बट नॉट, कारण तुम्हाला निगेशन करून नॉट आला मध्ये, बट नॉट रोम्बस. किंवा याला तुम्ही असं पण लिहू शकता दुसऱ्या याच्यामध्ये बघा, और आपण काय करू, असं देऊया, quadrilateral is a rhombus but not a square. स्क्वेअर लक्षामध्ये, ओके.
फोर्थ कुठलं तरी तुम्ही लिहायचं चौथ्यामधलं. इट इज कोल्ड अँड रेनी. इट इज कोल्ड अँड रेनी. आन्सर मध्ये इट इज नॉट कोल्ड निगेशन. अँड व्हॉट रेनिंग. पाचवं शेवटचं घेईल मी, पुढे तुम्हाला होमवर्क देऊन टाकेल. सोपे ते n बिलॉंग्स टू n, n square plus n plus 2 is divisible by 4. फॉर ऑलचं काय करा, देअर एक्झिस्ट करा. n बिलॉंग्स टू n, देअर एक्झिस्ट असतं काय केलं असतं, फॉर ऑल केलं असतं. n square n plus 2 is not divisible by 4. ओके, होमवर्क घेऊया याच्यामधला आपण. सोपा आहे टॉपिक आहे म्हणून तुम्हाला होमवर्क या ठिकाणी 2, 3, 4 आहे. पहिला, if it is raining then we will go and play football and play football. बघा वाक्य कशाने जोडले तुमचं, इफ देन ने. आपण कशाने जोडले ते अँड ने. सेकंड, √2 is a rational number. Is rational number. Third, all natural numbers are whole number. आणि शेवटचा टॉपिक प्रॉब्लेम आहे तुमचा हा, there exists x belongs to n such that x minus 17 less than 20. आता यातला नेक्स्ट क्वेश्चन 4, राईट कन्व्हर्स, इनव्हर्स and contrapositive of the following statement. त्यातला पहिला बघा,
if x y x less than y, then x square less than y square, x y belongs to what? R. आता बघा तुमचं इनव्हर्स कॉन्ट्रा पॉझिटिव्ह कन्व्हर्स. कन्व्हर्स मध्ये काय करतो आपण? पी क्यू, पी कंडिशनल क्यूचा क्यू कंडिशनल पी करतो. इनव्हर्स मध्ये काय करतो की निगेशन पी कंडिशनल निगेशन क्यू करतो आणि तुमचा कॉन्ट्रा मध्ये काय करतो आपण? निगेशन क्यू कंडिशनल निगेशन पी. मग यात तुम्हाला पी आणि क्यू हे दोन स्टेटमेंट ठिकाणी तुम्हाला लिहावं लागतील. पी बघा इफ आणि देन म्हणजे मग तुमचा पी आणि क्यू हा क्यू सॉरी एक्स स्क्वेअर लेस दॅन वॉट वाय स्क्वेअर. मग गिवन स्टेटमेंट इज पी कंडिशनल काय करतो आपण? काय क्यू करतो. मग त्यातला पहिला आता काय करूया आपण? कन्व्हर्स. मग इट इज किंवा इट्स कन्व्हर्स म्हणा. इट इज नका इट्स कन्व्हर्स इज पहिला आपण क्यू घेतो आणि नंतर काय घेतो? कंडिशनल पी घेतो. मग लिहिताना कसं घ्यायचं बघा. इफ पहिला क्यू आहे एक्स स्क्वेअर लेस दॅन वाय स्क्वेअर, देन x less than what? y. Its inverse is inverse काय करतो आपण? निगेशन p कंडिशनल निगेशन q. मग therefore if आता काय या ठिकाणी म्हटलंय आपण? निगेशन करायचं आहे. मग काय करतो आपण? मी तुम्हाला लिहून दिलेलं आहे. लेस देन असं काय करतो आपण? ग्रेटर दॅन इक्वल टू लिहितो. ग्रेटर दॅन इक्वल्स टू वाय स्क्वेअर, देन x greater than equals to what? y. सॉरी पहिला पीस आहेत ना. पीचा काय? x greater than or equals to what? y. Then x square greater than equals to what? y square. मी तुम्हाला पहिले सांगितलं लिहून पण दिले बघा सगळ्यांनाच माहिती. थर्ड its contrapositive is contrary of the negation of q, negation of p म्हणजे पहिले q लिहितो. if x square greater than equals to y square, then x greater than equals to what? y. आणि हे याच्यानंतरचा दुसरा प्रॉब्लेम नेक्स्ट पेज. इफ वाक्य कधी पण इफ ने सुरुवात होतं कारण तुमचे काय? पी कंडिशनल क्यू आहे. इफ आणि कशाने जोडतो आपण? देनने. इफ सरफेस एरिया decreases then
pressure increases. लेट पी आणि क्यू दोन स्टेटमेंट. पी काय तुमचं सरफेस एरिया डिक्रीजेस. क्यू काय प्रेशर increases. The pressure increases. Therefore, given statement is काय असतं तुमचं पी कंडिशनल क्यू असतं. त्यातला पहिला लिहून घेऊ आपण उत्तरामध्ये. इट्स पहिला काय विचारलाय कन्व्हर्स. इज क्यू कंडिशनल पी. दॅट इज इफ पहिले क्यूचं स्टेटमेंट घ्यायचं. प्रेशर इन्क्रीजेस देन पीचं घ्या आता सरफेस एरिया डिक्रीजेस. दुसरं यातलं इट्स इनवर्स इज निगेशन ऑफ पी कंडिशनल निगेशन काय झालं तुमचा क्यू. दॅट इज इफ surface area does not decrease. Surface area does not decreases. Then pressure does not increase. तीसरा its contrapositive is पहिला negation of Q conditional negation of what P. That is if pressure पहिला Q चं स्टेटमेंट घ्या does not increases then surface area does not decreases. बरोबर. हे झालं तुमचं काय राईट द कन्व्हर्स इन्व्हर्स अँड कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. आता तुम्हाला यातले होमवर्क देईल मी काही. याच्यातला होमवर्क फर्स्ट राईट डाऊन इफ अ फॅमिली बिकम लिटरेट. थोडी प्रिंटिंग मिस्टेक आहे ह्या प्रॉब्लेमची पुस्तकात व्यवस्थित लिहून घ्या. पुढे त्यांनी इफ नाही दिलेला आहे पण इफ लिहून घ्या. इफ फॅमिली बिकम literate then women in it
is literate. Second, if voltage increases, then current decreases. ओके, हे दोन तुम्हाला काय त्या ठिकाणी होमवर्क आहे. आता पुढचा जो टॉपिक आहे अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट, सब स्टँडर्ड इक्वल स्टेटमेंट, यावरून तुम्हाला पुढचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत. पुस्तकात काय केलंय तर हा प्रॉब्लेम जे टॉपिक आहेत त्याने चार्टचे रूप दिले. चार्ट स्वरूपामध्ये आपण काय करूया, ते चार्टच्या ऐवजी सिंपल पॉइंट मध्ये तो लिहून घेणार आहोत. ते तुमच्या जवळजवळ पुस्तकात तुम्हाला ते 10 स्टेटमेंट दिलेले आहेत, पण आपण एक ऍडिशनल 11 आपण लिहिणार आहोत की जो पुस्तकात नाहीये, इन्व्हॉल्युशन लॉ, तो सुद्धा आपण या ठिकाणी उद्या लिहून घेणार आहोत. ते लॉ सगळे पाठ करायचे, कारण या लॉवर तुम्हाला प्रॉब्लेम आहे. आता तरी ह्या नवीन सिलेबसमध्ये बरेच प्रॉब्लेम कट केलेले आहेत ह्या लॉवरचे, पण जो जुना सिलेबस होता त्या प्रत्येक लॉवर प्रॉब्लेम होता, लक्षात ठेवायचं. त्यामुळे तुम्ही ना हे पाठ करायचे. यातले त्यांनी भरपूर 4 का 5च मला वाटतं त्यांनी क्वेश्चन दिलेले आहेत. मागच्या वर्षी जवळ त्याच्यामध्ये 11 प्रॉब्लेम होते म्हणजे प्रत्येक लॉवरचे. त्यामुळे हे बरंच त्यांनी कट केलेलं आहे आणि सोपं केलेलं आहे. एवढे काय प्रत्येक लॉ त्यांनी या ठिकाणी वापरलेली नाही या ठिकाणी नवीन प्रॉब्लेम जे तुम्हाला दिले त्यामध्ये. आणि लक्षात, हे उद्याच्या लेक्चरमध्ये आपण 11 लिहिणार आहोत आणि त्याचे प्रॉब्लेम आजच्या दिवस